लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात किरकोळ कारणांवरून महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढताना दिसतायत। वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या 2 प्रकारांत महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पंचवटी आणि सातपूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। पंचवटी परिसरातील औदुंबर नगर येथे रविवारी सायंकाळी एका महिला घरात एकटी असताना संतोष रोकडे, सविता रोकडे आणि संदेश रोकडे यांनी घरात घुसून तिच्यावर शिवीगाळ व मारहाण केली आहे। घरासमोर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू परत न दिल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला आणि त्यातून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार आहे। घटनेनंतर आरोपींनी पीडितेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचंही समोर आलंय। जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेने डायल 112 वर संपर्क साधत मदत मागितली। या घटनेत तिचा मोबाईलही फोडण्यात आला असून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कैलास जाधव हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।